भंडारा धरण लाईव्ह घेतोय आज यांना भेटण्यासाठी पुण्यावरून आलो. असं बोलू शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही. अडचणी कशा आता इथं थोडं डेव्हलप रस्ते नाही, बरं. हे मेन प्रॉब्लेम आहेत आपल्याला. बरं आणि तरुण मुलांनी काहीतरी कामं करायलाच पाहिजे ना, कोणाच्या मागे लागून नाही. बाहेरचे लोक येऊन इथं नाही, मग आपल्याला बाहेरचा माणूस नाही तर आपल्याच आदिवासी मुलांनी इथं चालू केलं पाहिजे. आता शेंडीत लोकांनी बाहेर येऊन इथं दुकानं घेऊन आणि तेच मालक धरायचे आणि आपले मुलं त्यांच्या दुकानात कामाला लागले. ही परिस्थिती व्हायला नको. तर आता येणाऱ्या पिढीला तुमचा काय संदेश आहे दत्तभाऊ? आपले लोक पोरांनी आपण स्वतःच निर्णय घेऊन आपण काहीतरी उद्योग करायला पाहिजे, काम केलं पाहिजे. आणि कसं जे आपण म्हणतो ना दुसऱ्या दुकानात कामाला जाणे किंवा दुसऱ्या शेताला स्वतःची शेती आहे, काहीतरी कोणता बी बिझनेस केला पाहिजे आपण. आणि तुम्ही जे स्वतः म्हणजे आपण मागं नाही राहिलं पाहिजे. आणि तुम्ही जे म्हणता व्यसन हा हे प्रमाण खूपच आहे. मी मला तरुणांना हे सांगायचं व्यसन करू नका. करायला पाहिजे. हे कोणाच्या लग्नावर ते फुकट नाही नाही, त्यावरती आपण केलं आपलं कसं आहे त्याच्यामुळे माणूस फसतो. आपण काही भरपूर शिकलेले मुलं आहेत आपले. हो शेती आहे भरपूर, स्वतःच्या जमीन आहेत ना. मग एवढं असताना आपण केलं पाहिजे. कॅम्पिंग साईट एवढी भारी आहे ना, काहीच फक्त 1000 रुपयाला साधा टेन आणायचा, 10-20 टेन घ्यायचे. 20-20 लोक तरी केले तरी तो 20,000 रुपये. आणि कसं आहे आणि तुम्हाला रोजगार उपलब्ध आहे, मग तुम्ही ते करा. आणि आपल्या त्यांची बोटिंग आम्ही करून देणार ना. अकोले तालुक्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतात आपल्या सगळे पॉईंट आहेत ना. कळसुबाई शिखर एवढे कळसुबाई आहे, भंडारा गाईड 1000 रुपये गाईड आहे ना. टुरिस्टच्या गाडी जाऊन 1000 रुपये रोज कमी. बरोबर. म्हणजे गाईडचं बी आपलं काम आहे का जे त्यांनी केलं पाहिजे, आपल्याच मुलांनी केलं पाहिजे. बरोबर. आणि हे न लाजता हे काम केले तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. आणि तुम्ही जसं इकडे तिकडे फिरत तसं तुम्हाला पर्यटकांबरोबर फिरायचे. अशा पद्धतीने आपण जेवढी माहिती सांगितली तेवढे लोक आपल्याला पुढच्या टायमाला तेच कस्टमर आपल्याला. आपला सर्व्हिस महत्वाची, सगळ्यात महत्वाचं सर्व्हिस देणं, बोलणं. बरोबर. सगळ्यात मेन पॉईंट. आणि कसं आपल्या तालुक्यात जर पर्यटक आला तर सहकार्य केलं ना, तो माणूस आपण एखाद्याची टुरिस्टची गाडी पंक्चर झाली त्याला बाईक आणून पंक्चर काढून त्याची हीच सर्व्हिस देणे जो आपलेपणा लोकांना वाटला. साम्रात गाव आहे, एक नंबर एवढ्या गावामध्ये एक नंबर आहे डेव्हलप. आज प्रत्येक घरात गाड्या आहेत त्यांच्या. बरोबर. काय होतं खेडेगाव होतं साम्राट, आज एवढी उत्पन्न आहे तिथं कोणतंच गाव नाही. बरोबर. एवढे एक नंबर आहे सांगता. आता सध्या गर्दी गेली तिथं. तुम्ही आता काजत या पाहिला एवढी गर्दी अशी कुठंच नाही. बरोबर. 50% इथला धंदावर गेला. झालं कुठल्या वीज झालं ना प्रकल्प मोठा, त्याच्यामुळे यावर्षी रतनगडला 20-25 हजार लोक फुलं पाहायला दसऱ्यापासून. बरोबर. अशी गर्दी कधीच नाही. मी तुम्हाला म्हणलं ना आपल्या अकोला तालुक्यात खूप